मंडळी, आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत गुजराती खमण स्पेशल गुजरातचा, त्याच्यापेक्षा सुरती खमण म्हटलं जातं ह्याला, आणि सुरतचा हा स्पेशल खमण आहे. आता तुम्ही म्हणाल ढोकळा आहे, हा ढोकळा दिसतोय तर तुम्ही खमण कसं बोलता? तर ढोकळा आणि खमणमध्ये खूप फरक असतो, हा खूप लोकांना माहीत नाही. तर हा सगळा फरक मी तुम्हाला इथं वेळ भेटेल असा सांगणारच आहे आणि रेसिपी पण दाखवणार आहे. चला तर बघूया रेसिपी. ही घेतलेली आहे आपण 1 वाटी हरभरा डाळ. 1 वाटी हरभरा डाळ आपल्याला छान अशी धुवून 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल मंडळी तर तुम्ही 8 ते 9 तास भिजवून घेतली तर अतिशय सुंदर. आता हिला आपण छान असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. दळताना आता माझ्याकडे मिक्सरचं मोठं भांडं आहे म्हणून मी एकदाच सगळी डाळ दळून घेणार आहे. तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर तुम्ही 2 वेळा दळून घेऊ शकता. आता बघा, ही डाळ मी दळून घेतलेली आहे आणि हिला आपण थोडंसं रवाळ दळून घेतलेलं आहे. खूप बारीक आणि खूप मोठी दळून घ्यायची नाही. जसा आपला छोटा रवा असतो तसंच आपण या डाळीला दळून घेतलेलं आहे. आता तुम्ही 1 वाटी डाळीपासून सर्व फॅमिलीसाठी 6 ते 7 लोकांसाठी हा गुजराती खमण अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता. आता याच्यात टाकूया आपण 1 लिंबाचा रस. 1 मोठा लिंबाचा रस काढून याच्यात मिक्स करायचा आहे आणि आपण ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं 2 ते 3 मिनिट कंटिन्यू हलवल्यानंतर बघा मस्त असं मक्खनदार मलाईदार होतं. छान असं पीठ सॉफ्ट झालं की आपल्याला समजेलच हे पीठ हलकं फुलकं, एकदम हलकं फुलकं असं हलवताना लागलं की समजायचं छान असा लिंबूचा रस ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आणि लिंबूचा रस आपल्याला हे पीठ आंबट करण्यासाठी खूप मदत करतो, त्याच्यामुळं लिंबूचा रस याच्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. तर ढोकळा आणि खमणचा फरक मी तुम्हाला सांगतो. ढोकळा बेसनचा असतो आणि खमण हरभऱ्याच्या डाळीचा भिजवलेला असतो. तर आपण याला आता ठेवूया झाकून याला आपण आता 8 ते 9 तास ठेवायचं आहे. जर तुमच्याकडं गरम वातावरण असेल तर 4 ते 5 तासात बघा असं पीठ आपलं एकदम छान फर्मंट होऊन जातो. आमच्याकडं थंडी आहे म्हणून मला याला लागले 9 ते 10 तास. आता आपण ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं आहे, कारण का ह्याला आपण मिक्स करण्यामध्ये छान अशी मदत झाली पाहिजे. आता हे मिश्रण मिक्स करताना आपल्याला याच्यामध्ये टाकायचे सर्वात प्रथम 2 चमचे बेसननी याला काय छान असं स्ट्रेक्चर येतं. आणि त्याच्यानंतर टाकूया आपण 4 हिरवी मिरची, 2 अद्रकचे तुकडे मोठे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून. आता हे सगळं ठेचूनच टाकायचं आहे. तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं तर याचं पाणी होईल. परत टाकलं आपण याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल आणि 2 चमचे साखर. साखरेने काय येतं, त्याला छान असं स्ट्रेक्चर पण येतं, मस्त सॉफ्ट होतो आणि खायला पण आंबट गोड छान अशी टेस्ट येते. आता टाकलं आपण शेवटी चवीनुसार मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही हातानेही मिक्स करू शकता. आता मी तुम्हाला सांगतो, खमणमध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची वापरल्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते. आणि ढोकळ्यामध्ये तसं काहीच नसतं. ढोकळ्यामध्ये फक्त बेसन आणि थोडीशी हळद टाकून, सोडा टाकून वाफवला जातो. तर ढोकळ्यापेक्षा हा खमण खायला अतिशय सुंदर आणि टेस्टी असतो. आता आपण याच्यात टाकलेली आहे अर्धा चमचा हळद, आणि हळदीमुळे ह्याला छान असा कलर येतो. हळद तुम्ही स्किपही करू शकता, पण तुम्हाला जर छान कलर हवा असेल तर हळद टाकणे गरजेचं आहे. तुम्ही जर सगळ्या टिप्स फॉलो केल्या, जसे मी सांगतो तसं केला, तर तुमचाही खमण अतिशय सुंदर आणि टेस्टी बनेल. आणि हा खमण आपल्याला शक्यतो महाराष्ट्रामध्ये जास्त ठिकाणी भेटत नाही. बघा आता हे झालेलं आहे आपलं मिक्स छान असं, आणि परत याला आपण ठेवूया झाकून. आता ह्याला 4 ते 5 मिनिटं आपण फक्त झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण एकजीव होईल. तोपर्यंत आपण
इकडं ठेवून घेतलं आहे पाणी आणि मस्त याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे. स्टीमरमध्ये गरम झालेलं पाणी छान असतं. आता आपण घेऊया हे ढोकळ्याचं भांडं आणि ह्या भांड्याला आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला खमण खाली चिटकला नाही पाहिजे. आता हे भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा, खमण काही बनवू शकता, म्हणून मी याला ढोकळ्याचं भांडं म्हटलेलं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही हा खमण कढईमध्येही बनवू शकता. ते कसं बनवायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आता टाकलेलं आहे आपण ह्याच्यात इनो आणि इनो टाकल्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला पाणी. पाणी टाकल्याने काय ह्याचा लगेच गॅस बनतो आणि हे पीठ आपलं फर्मंट किंवा फुगण्यासाठी खूप अशी मदत होते. डायरेक्ट तुम्ही जर इनो टाकून फिरवलं तर ते लवकर आपलं इनोचा गॅस होत नाही. त्यामुळं थोडंसं पाणी टाकून तुम्ही ह्याला छान असं मिक्स करून घ्या. आता हे जास्त वेळ लावायचं नाही आपल्याला आणि 20 ते 15 सेकंद फिरून घेतल्यानंतर पीठ असं आपलं छान फुगतं आणि मस्त असं मऊसूद होतं. आता आपल्याला वेळ न करता लगेच हे पीठ टाकून घ्यायचं आहे खमणच्या भांड्यामध्ये आणि भांड्यामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला ह्याला थोडंसं असं आपटून घ्यायचं आहे. आपटल्यामुळं काय होईल, ते आपलं सगळं व्यवस्थित छान असं सगळीकडं पसरलं जाईल आणि खमण आपला सगळीकडून एकसारखा एक साईजचा होईल. आता पहिलंच आपण पाणी तापवायला ठेवलं होतं. आता तुम्हीही पाणी गरम करायला ठेवा, म्हणजे कसं इनो टाकल्या ह्याला वेळ न करता पुढची कृती करणं गरजेचं आहे. आता लगेच आपण हे भांड्यामध्ये टाकलं की लगेच ह्याला झाकून ठेवायचं आहे. आता स्टीमरला आपण हलकासा स्लोपेक्षा थोडासा मोठा गॅस करून याला आपण ठेवूया वाफेवरती. तोपर्यंत बनवून घेऊया इकडं चटणी. आता चटणी मी बनवण्यासाठी घेतलं आहे 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे, खूप सारी कोथिंबीर, 1 चमचा जिरा आणि 4 हिरव्या मिरच्या. आता ह्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आणि साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणेही टाकू शकता. आता टाकूया याच्यामध्ये आपण 1 लिंबू तुम्हाला जसं आंबट हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता. आणि आपण बघा याला मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर खूप सारं पातळ होतं, कारण का पाणी टाकून फिरवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण घट्ट करण्यासाठी आणि टेस्ट वाढवण्यासाठी ह्याच्यात टाकूया खमणचे 2 पीस. आता चटणी मी खमण बनल्यानंतरच बनवली होती, पण तुम्हाला मध्येच मी दाखवली आहे. बघा कशी मस्त आपली घट्ट चटणी झालेली आहे. चला तर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटती रेसिपी. आता इकडं आपण खमण आपला 12 ते 13 मिनिट छान असा वाफवून घेतलेला आहे आणि स्टीमरमध्ये बघा आपला खमण रेडी झालेला आहे. 13 मिनिट तुम्ही मोजून वाफवलं तर तुम्हाला खमण चेक करायचीही गरज पडत नाही आणि तुम्ही ढोकळा बनवण्यापेक्षा हा खमण बनवा. हेल्दी पण आहे आणि खूप छान खायला पण लागतो. ढोकळ्यामध्ये काय फक्त बेसन वाफवलं जातं, त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण हे सर्व मसाले टाकल्यामुळं खूप सारा खमण आपला टेस्टी असा बनतो. बघा आता ह्याला आपण करून घेऊया थंड आणि 13 मिनटं वाफवल्यानंतर ह्याला 10 मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 10 मिनटं थंड झाल्यानंतर तुम्हाला साईडला चाकू लावायचीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही प्लेटमध्ये असा पलटी करा, तुमचा सगळा खमण निघून तुमच्यासमोर आहे. बघा मंडळी, असं जर तुम्ही सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचाही खमण असाच बनेल. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं तुम्ही फक्त बनवायचं आहे. न चुकता तुमचा खमण आणि ही रेसिपी तुम्ही न स्किप करता पाहिली तर तुमचा खमण असाच बनेल आणि लाईफमध्ये तुम्हाला कुठलीही खमणची रेसिपी बघायची गरज नाही आहे. बघा कसा मस्त जाळीदार आपला खमण झालेला आहे. ना दही वापरला आपण याच्यामध्ये, ना काहीच वापरलेलं आहे. आता याला आपण घेऊया पलटी आणि कट करण्यासाठी तर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या 8 ते 10 वर्षाच्या मुलाचा हातात जरी चाकू दिला तरीही तो मुलगा अतिशय सहजपणे कट करू शकतो. एवढा आपला खमण छान असा बनलेला आहे. तर कशी वाटते रेसिपी नक्कीच प्लीज कमेंट करून सांगा आणि अजून तुम्ही अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो. मंडळी बघा कसाही कापा तुम्ही, बिलकुलही तुटत नाही, काहीही होत नाही असा आपला छान असा खमण. आणि हा सुरतचा स्पेशल खमण आहे. सुरतमध्ये
भेटतो. चला तर मग झालेला आहे आता हा कट करून, आणि मी तुम्हाला थोडासा एक पीस काढून दाखवतो. किती आपला सॉफ्ट आणि मऊसूत लुसलुशीत खमण तयार झालेला आहे. तर आहे की नाही छान मंडळी रेसिपी? नक्कीच कळवा कमेंटमध्ये मला, आणि कुठल्या सिटीमधून व्हिडिओ बघता हे पण कळवा, म्हणजे मला कळेल की माझा चॅनल कुठे कुठे पोचलेला आहे. बघा आता कसा सगळीकडून जाळीदार लुसलुशीत आपला आणि किती मोठी साईज छान असा फुगलेला आहे. तर हा खमण तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा, ढोकळा खाणे विसरून जाल. आता बघा ह्याला दाबलं तरी पण हा तुटत नाही आहे, एवढा छान आपला खमण तयार झालेला आहे. आता देऊया आपण ह्याला तडका, आणि तडका देण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. आता घेतलेलं आहे आपण भरपूर सारं तेल घ्यायचं आहे आपल्याला भरपूर, आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे 1-2 चमचे मोहरी. तडतड झाली की लगेच आपल्याला सगळीकडे, एका ठिकाणी नाही सगळीकडे खमणवरती टाकून घ्यायची आहे. बघा मी तुम्हाला आता काही टिप्स सांगणार आहे. डाळ तुम्ही 7 ते 8 तास भिजवली तर खूप छान, आणि फर्मंट करण्यासाठी लिंबू टाकूनच फर्मंट करायला ठेवा, तरच तुमची डाळ छान अशी फर्मंट होईल. ते वाटल्यानंतर सांगतो मी, मिक्सरमध्ये वाटल्यानंतर तुम्ही 1 लिंबू टाकून फर्मंट करायला ठेवली 8 ते 9 तास, तर छान अशी डाळ तुमची आंबट होते. त्यावेळेस तुम्हाला आंबट वास येईल, पण घाबरायची गरज नाही आहे. आणि डाळ भिजवताना 3 ते 4 वेळेस धुवून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर पण तुमचा जाळीदार खमण बनण्यास खूप मदत होते. ही खूप काही टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचाही खमण असाच बनेल. चला तर मग कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलवर अशाच काही रेसिपी आहेत, नक्कीच तुम्ही पाहून घ्या.